Hi friends, myself Sarika Vadikar. Today we are going to see electrical circuit series and parallel circuits. First, see one example which is shown in this image. Bridges connected in series. Suppose if any one of the bridge breaks, can runner still reach the other side? समजा जे काही ब्रिजेस आहे ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, त्यामधला एखादा जर ब्रिज तुटला तर जे काही रनर्स आहेत ते पलीकडे जाऊ शकतील का? नाही. नेक्स्ट, आता सपोज करा ब्रिजेस आर कनेक्टेड इन पॅरलल. इफ वन ऑफ द ब्रिजेस ब्रेक, कॅन द रनर स्टील रीच द अदर साईड? आता यामध्ये ब्रिजेस पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत, त्यामध्ये एखादा जर ब्रिज तुटला तरी पण रनर्स दुसऱ्या साईडला जाऊ शकतात, कारण त्यांना दुसरा पॅरलल पाथ अवेलेबल असेल. Theoretical in physics. Look at the picture which there either be series or parallel. या इमेजकडे पहा, यामध्ये तुम्हाला कोणतं सिरीज आणि कोणतं पॅरलल आहे समजतंय का? यामध्ये A series circuit. A series circuit is a circuit in which resistors are arranged in a chain, so the current has only one path to take. The current is the same through each resistor. The total resistance of the circuit is found by simply adding up the resistance values of the individual resistors. Equivalent resistor of resistors in series are equal to R1 plus R2 plus R3. Use Ohm's law to find current using resistance and voltage. I equal to V by R. A series circuit म्हणजे काय? यामध्ये number of resistors are connected in such a way that a same current flows through it. आणि या सिरीज सर्किटमधला टोटल फायनल रेजिस्टन्स, इक्वॅलंट रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? जे काही रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केले त्या ती सगळ्या प्रत्येक रेजिस्टन्सची ॲडिशन. आणि बाय युजिंग ओहम्सला आपण व्होल्टेज आणि करंट फाइंड आउट करू शकतो. आता सपोज करा या 3 बल्ब सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, त्यामधला एक बल्ब आपण रिमूव्ह केला तर काय होईल? तर यामुळे काय होईल? सर्व बल्ब बंद होतील, कारण हे सर्व बल्ब सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. इन्फॉर्मेशन अबाउट करंट, रेजिस्टर अँड व्होल्टेज इन सिरीज सर्किट. In series circuit, current is same at all points. Voltage is reduced by each resistance voltage drop. Total resistance will go up because all of the current must go through the each resistor. Series circuit मध्ये प्रत्येक पूर्ण सर्किटमधला करंट सेम असणार आहे. व्होल्टेज हा प्रत्येक ईच रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप झाल्यामुळे रिड्यूस होईल आणि टोटल रेजिस्टन्स हा इन्क्रीज होणार आहे. हे झालं ऑल अबाउट सिरीज सर्किट. पॅरलल सर्किट्स. The voltage across each resistor in parallel is the same. The total resistance of the resistors in parallel is found by adding up the reciprocals of the resistance values and then taking reciprocal of the total. Equivalent resistors of resistors in parallel equal to 1 by R equal to 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3. पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टर्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम असणार आहे आणि प्रत्येक व्होल्टेज रेजिस्टर्सच्या अक्रॉसचा करंट वेगळा असणार आहे.
आणि टोटल फायनल इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स पॅरलल सर्किटचा काय असेल 1/R इक्वल टू 1/R1 + 1/R2 + 1/R3. आता सपोज करा या पॅरलल सर्किटमधला एखादा बल्ब आपण रिमूव्ह केला तर काय होईल, जे काही रिमेनिंग बल्ब्स आहेत ते बंद न होता चालूच राहतील. इन्फॉर्मेशन अबाउट करंट, रेजिस्टन्स अँड व्होल्टेज इन पॅरलल सर्किट. आता करंट, रेजिस्टन्स आणि व्होल्टेजचं पॅरलल सर्किटमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया. करंट फ्लोज इनटू अ ब्रँचिंग पॉईंट, द सेम टोटल करंट मस्ट फ्लो आउट अगेन. म्हणजे काय, जो करंट ब्रँचमधनं इन होणार आहे तोच बाहेर पडते वेळेस सेम असला पाहिजे. The current depends on resistance in each branch. करंट हा प्रत्येक ब्रँचमधल्या रेजिस्टन्सवरती डिपेंड आहे. प्रत्येक ब्रँच व्होल्टेज इज द सेम अक्रॉस ईच ब्रँच बिकॉज ईच ब्रँच इज ऑन द सेम वायर. प्रत्येक ब्रँचच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम असणार आहे. आणि कॅल्क्युलेट द करंट इन ईच ब्रँच बेस्ड ऑन द रेजिस्टन्स इन ईच ब्रँच बाय यूजिंग ओहम्स लॉ. प्रत्येक ब्रँचमधल्या करंटची व्हॅल्यू बाय यूजिंग ओहम्स लॉ कॅन बी कॅल्क्युलेटेड. ओहम्स लॉच्या यूज करून करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. Hence, we have seen series and parallel circuit. In series circuit, voltage across each resistance is different and current across the circuit remains same. In parallel circuit, current in each branch is different and voltage across each branch remains same.